तर त्यावेळेस थोडीशी धाक वाटला मला, पण देताना ते ज्या प्रकारे एकदम फ्रेंडली वागले त्याप्रमाणे तर काही वाटलं नाही मला की खूप स्ट्रिक्ट असतील. त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे आमचा इंटरव्ह्यू घेतला, आम्हाला प्रश्न विचारले, आमचं नाव विचारलं व आम्हाला काय काय बनायचं आहे पुढे, जसं मला सायंटिस्ट बनायची इच्छा आहे तर ते सुद्धा विचारलं त्यांनी व पुढे कसं काय तुम्ही राहायला पाहिजे तेही सांगितलं त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे खूप सपोर्ट होता त्यांचाही त्यावेळेस. त्यांनी असं वाटूनही दिलं की तुम्ही पास होणार नाही किंवा तुमच्यामध्ये ती प्रेरणा नाही आहे त्या गोष्टी. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबीडूबीडू अर्थात एक तरी छंद असावा, हे आपल्या गाजलेल्या संवाद कट्ट्याची आजची प्रमुख अतिथी आहे मित्रांनो, कुमारी लावण्या नरेश सोनवणे. ह्या सुकन्येनं, ह्या आपल्या खानदेश कन्येनं आपल्या तमाम खानदेशवासियांची मान अभिमानानं गौरवानं उंचावेल अशी उत्तुंग अशी कामगिरी लावण्याने केलेली आहे. तर रसिक मित्रांनो, आपला एपिसोड क्रमांक आहे 211, हे लक्षात घ्या. तिने काय केलं आहे हे नेमकं आपल्याला जाणून घ्यायचे. ते आजच्या आपल्या संवाद कट्ट्याची अतिथी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं द एस्पायरिंग यंग सायंटिस्ट हा जो मानाचा पुरस्कार आहे तो तिने प्राप्त केलेला आहे आणि एकूण 10,000 आय रिपीट 10,000 विद्यार्थी परीक्षार्थींमधनं लावण्याने हे उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे मित्रांनो. यशाचं सोपान चढणं हे अजिबात सोपं नसतं. त्यासाठी तिच्या आईबाबांच्या सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा ही नक्कीच आहे. लावण्या ही आपल्या बांधकाम विभागातील अभियंते जे आहेत नरेशजी सोनवणे आणि सौभाग्यवती प्रिया सोनवणे यांची ही प्राऊड फील आपल्या सगळ्यांच्याबद्दल तिच्या मनामध्ये तिच्याबद्दल आहे, अशी ही आपली सुकन्या आहे. तर लावण्या बेटा, आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या तमाम टीमच्या वतीनं तुझं आमच्या या स्टुडिओमध्ये हॉबीडूबीडू या संवाद कट्ट्यावर मनापासून स्वागत आहे. मी पुन्हा प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपला होस्ट आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो. तर लावण्याच्याबद्दल मला आवर्जून सांगितलं पाहिजे, ही इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे आणि सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. तर त्या स्कूलला पण हे श्रेय जातं, तिच्या गुरुजनांना श्रेय जातं. तर लावण्या, पुन्हा तुझं सहर्ष स्वागत. मला एक सांग, सगळ्यात तर आमच्या या रसिक मित्रांकडनं जे यूट्यूबच्या ह्या आपल्या लोकप्रिय चॅनल बघतायत, आपला संवाद कट्टा बघतायत, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने तुझं मनापासून हार्दिक अभिनंदन. थँक्यू. मोठं यश मिळालं आहे बेटा तुला आणि नक्कीच तू आम्हाला प्राऊड असं फील केलेलं आहे. कसं बरं यश मिळालं ह्या परीक्षेसंदर्भात सांग. ही पहिले तर डॉक्टर होमे बाबा फाउंडेशन यांनी आम्हाला MSET परीक्षा सांगितली. यात 10वी आणि 5वी ते 6वी असे ही ग्रुप असतात. तर मी MSET दिली होती जेव्हा मी 8वीमध्ये होती तेव्हा. तर तेव्हा 2 राऊंड MCQs होते किंवा ऑनलाईन बोलू शकता आणि मग 1 राऊंड इंटरव्ह्यूचा होता. तर त्या 2 राऊंडमध्ये जिंकून मला खानदेशमध्ये 10,000 मुलींमधून पहिला क्रमांक भेटला आणि इंटरव्ह्यूनंतर मला हा 3रा क्रमांक भेटला. व त्यात आम्हाला जे फाउंडेशन आहे त्यांनी आम्हाला इस्रो टूर याबद्दल सांगितलं आणि असा हा आमचा हा वेळ होता. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे बघ, नॅशनल सर्च टॅलेंट सर्च ही परीक्षा एका अर्थानं, होमी भाभा फाउंडेशन ग्रेट सायंटिस्ट आपल्या भारताचं, तर अख्ख्या जगात ज्यांची नावलौकिक कमवलेले असे ते सायंटिस्ट आणि त्यांच्या नावाचं त्या फाउंडेशनने जी परीक्षा आयोजित केलेली होती त्याच्यात तू 10,000 परीक्षार्थींसोबत परीक्षा दिली. खानदेशातनं पहिली आलीस आणि महाराष्ट्रातनं 3री आली. क्या बात आहे. बरं, मग ह्या परीक्षेची खूप सोपी नाही आहे परीक्षा, आम्हाला माहिती आहे त्याबद्दल. तर प्रोसेस कशी असते? ती ऑनलाईन असते की काय नेमकं आहे? ऑनलाईन असते परीक्षा. बरं 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 बरं. त्यात पहिले 2 राऊंड MCQsचे असतात. अच्छा. त्यात मॅथ्स सायन्स याबद्दल विचारलं जातं. जे आपण 9वीमध्ये किंवा 8वीमध्ये ज्या वेळ अभ्यास करतोय त्याचं विचारलं जातं व 9वीचे 1-2 प्रश्न विचारले जातील. जेव्हा मी 8वीमध्ये होती म्हणून तेव्हा मला जसे विचारले गेले. त्यानंतर
त्या दोघी ऑनलाईन परीक्षेत पास होऊन इंटरव्ह्यू राऊंड येतो. आम्ही मग त्यात 10 मुली सिलेक्ट झाल्या होत्या. तर त्यातही आम्हाला जनरल नॉलेज विचारलं गेलं होतं आणि तसेच सायन्सचे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स असं विचारलं गेलं होतं. अशी परीक्षा केली गेली होती कंडक्ट त्यांच्याकडून. वा 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 वा. पण मग मग म्हणजे नेमकं ह्या परीक्षेसंदर्भामध्ये तुझ्या स्कूलने तर तुला सांगितलंच असेल, पण आपल्याला फॅमिली सपोर्ट जो आपला बॅकबोन असतो, कणा असतो नाही का, त्यांच्याकडनं मोटिवेशन मिळाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर काय म्हणजे ही कौतुकाचे जे क्षण आपण अनुभवतो आहे सगळे खानदेशवासीय तुझ्या रूपामध्ये, तुझ्या यशामुळे, तर ते यशाचं चांदणं आपल्याला जे गवसलेलं आहे, त्याच्यामध्ये तुझी मेहनत आहे, जिद्द आहे, तुझी निरीक्षण शक्ती आहे, अभ्यासू प्रवृत्ती आहे, व्यासंग आहे, हे सगळं आहे. पण आईबाबांचं कंट्रीब्युशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काय सांगशील आईबाबांबद्दल? खरं तर मला खूप आनंद झाला की माझे मम्मी पप्पा दोघी प्राऊड आहे. अच्छा अच्छा. व ज्या स्कूलने मला सपोर्ट केलं आहे ज्या प्रकारे, तेही खूप चांगलं आहे. अच्छा अच्छा. हां, स्कूलवाले पण खूप सपोर्टिव्ह आहे, मम्मी पापा ते पण खूप सपोर्टिव्ह आहे. व्हेरी गुड. सिस्टर ज्युलिएट जे सेंट टेरेसा स्कूलचे मेन प्रिन्सिपल आहे, तेही खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांना आम्ही सांगितलं तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला किंवा ॲबसेंट्समध्ये तिथं काहीतरी करायला हवं म्हणून त्यांच्यासाठीही आम्हाला मदत केली. आणि टीचर्सही खूप चांगले आहे तिथले. तर कधी काही विषय जरी झाला की आम्हाला कुठे जायचं आहे किंवा आम्ही याच्यात काही सिलेक्ट झालो तर ते नेहमी आमच्यासोबत राहतात. छान छान छान. आपल्या गुरुच्या जनांच्या संदर्भामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल, त्यांच्या पथदर्शी मार्गदर्शनाबद्दल अत्यंत कृतज्ञतेचा नमस्कारच खरं तर लावण्याने केलेला आहे. आपल्या आईबाबांच्या प्रती तिने कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर मला सांग, सगळ्या खानदेशवाशांची मान ताठ होईल, कॉलर उंचावेल, तो जो क्षण होता मुंबईला तुला जो पुरस्कार मिळाला. रसिक मित्रांनो, आपण लावण्याला मिळालेला पुरस्कार, त्या ट्रॉफीज बघतोय आणि याच्या पलीकडे जाऊन सगळ्या चॅनल्सने तिची दखल घेतलेली आहे. खरं तर तिने अत्यंत वेगळ्या अशा स्केड्यूलमधनं हा वेळ काढलेला आहे आपल्या मुलाखतीसाठी आणि तिची जर्नी आपल्याला ऐकून घ्यायची. मगाशी ती त्या परीक्षेच्या संदर्भात बोलली, तिच्या प्रिपरेशनच्या संदर्भात बोलली, पूर्वतयारीच्या संदर्भात बोलली, गुरुजनांच्या मार्गदर्शना संदर्भात बोलली. पण ते ट्रॉफी हातात घेताना तो जो एकमेव अद्वितीय अजरामर असा जो अद्भुत क्षण तो अनुभवला आनंदाचा, तर त्याच्याविषयी सांग. कोणत्या मान्यवरांच्या हस्तून तुला हा पुरस्कार मिळाला? तिथं पद्मभूषण अवॉर्ड ज्यांना भेटला आहे ते सायंटिस्ट तिथं होते. डॉक्टर सुनील कुलकर्णी सर होते, मोनिका मॅम होते, हाजीफ अरफात तिथले मेन अध्यापक होते, म्हणजे मेन तिथले प्रमुख अतिथी होते. त्यांनी आम्हाला सन्मानित केलं. छान. बरं, मग तुझ्यासारख्याच ज्यांना तुझ्या ह्या सगळ्या गप्पा गोष्टींच्या ह्या आपल्या कार्यक्रमातनं, संवादाच्या कार्यक्रमातनं तू आज संवाद कट्ट्यावर आली आहेस, तर आपल्या तुझ्यासारख्याच त्या सहपाठी विद्यार्थ्यांना म्हणा किंवा तुला ज्युनियर असणाऱ्या पण ते तुझ्यासारखं यश मिळवू इच्छितात, त्यांना तू काय सांगशील नेमकं, की कसं नेमकं प्रवास केला पाहिजे, पूर्वतयारी केली पाहिजे, काय सांगशील तू? पूर्वतयारी म्हणायला हवं तर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, पहिली मेन गोष्ट. पण याचं म्हणजे हे नाही की तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. तुम्ही जर ॲक्टिव्हिटीजमध्ये असतील ते सुद्धाही करायला पाहिजे, पण कुठेतरी अभ्यासासाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे. सगळं हँडल होत नाही, पण आपण जर करून प्रयत्न केला तर सगळं आपल्याकडून होऊ शकतं, असं माझं म्हणणं आहे. तर मी म्हणू तर अभ्यास करायला पाहिजे. त्यात तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे ते करायला पाहिजे, तुम्ही त्यात पुढे जायला पाहिजे. जर तुम्हाला सायन्स आवडतं तर तुम्ही ऑफकोर्स ही देऊ शकता परीक्षा, तुम्ही याच्यात पास पण होऊ शकता. तुमच्यामध्ये जी हिंमत असेल तर ती तुम्हाला नेमकं पुढे घेऊनच जाईल, असं माझं म्हणणं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना जे हे माझं बघून जे विचार करताय ते नक्कीच नक्कीच अत्यंत पथदर्शी असं टिप्स आपल्या लावण्याने आपल्याला दिलेलं आहे. यशाची मानकरी मित्रांनो ती झालेली आहे. पण लावण्य, तुझ्या त्या परीक्षेच्या संदर्भात मी तुला विचारलं, तू सांगितलंस की ऑनलाईन 2दा म्हणजे तू ते हे केलंस, त्याला सामोरी गेलीस आणि त्याच्यात तू पास झालीस, उत्तीर्ण झालीस, आणि नंतर मग मौखिक परीक्षा व्हायवा वगैरे असते की नाही, मग इंटरव्ह्यू, तर त्याच्याबद्दल सांग ना. काय प्रश्न विचारले, काय मजा आली ते फेस करताना?
इंटरव्ह्यू देताना पहिले तर थोडंसं कुठेतरी भीती वाटली की कसं होईल परीक्षा, कशी पास होईल, कारण एवढ्या 10,000 मुलींमध्ये पहिली आली आणि पुढे महाराष्ट्रामध्ये येणं ते महत्त्वाचं होतं मला. तर त्या वेळेस थोडीशी धाक वाटला मला, पण देताना ते ज्या प्रकारे एकदम फ्रेंडली वागले त्याप्रमाणे तर काही वाटलं नाही मला की खूप स्ट्रिक्ट असतील. त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे आमचा इंटरव्ह्यू घेतला, आम्हाला प्रश्न विचारले, आमचं नाव विचारलं व आम्हाला काय काय बनायचं आहे पुढे, जसं मला सायंटिस्ट बनायची इच्छा आहे तर ते सुद्धा विचारलं त्यांनी, व पुढे कसं काय तुम्ही राहायला पाहिजे तेही सांगितलं त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे खूप सपोर्ट होता त्यांचाही त्यावेळेस. त्यांनी असं वाटूनही दिलं की तुम्ही पास होणार नाही किंवा तुमच्यामध्ये ती प्रेरणा नाही आहे त्या गोष्टी होण्याची. अच्छा, म्हणजे त्यांनी तुझ्या सकारात्मक दृष्टिकोनातून तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करत उत्तरं काढून घेतलेत एका अर्थाने, नाही का? बरं. मग ते प्रश्नांचा रोख नेमका कसा होता? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बाकीचे सगळं, तुझे छंद, तुझं वाचन, तू म्हणजे अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर पुस्तकं वाचतेस? हां, मला नेमकी कोणती बरं? सायन्सची बद्दल. ओके. किंवा आणि त्यांची मोठ्या सायंटिस्टची चरित्र वगैरे सुद्धा तुझ्या आवडीचा विषय असू शकतो, कारण तुला ते व्हायचं आहे असं तू म्हणालीस. हां, बरोबर. असं कुठलं काय वाचन केलेस अवांतर? मला मिसाईल मॅन यांच्याकडून प्रेरणा भेटली, म्हणजे तेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर मला त्यांचे बुक हे वाचायला आवडता. छान. विक्रम साराभाई पटेल त्यांनी सुद्धा यांच्या संशोधनामध्ये खूप मदत केली आहे. तर त्यांचे बुक्स वाचायला खूप आवडतात मला, किंवा त्यांच्याबद्दल माहिती किंवा काही गोष्टीबद्दल माहिती वाचायला खूप आवडते. छान. आणि अशा लोकांकडनं प्रेरणा घेऊन आपण नेमकी आपली पावलं कोणत्या दिशेला टाकली पाहिजेत हे आपल्याला कळतं, नाही का? त्यामुळे वाचन आवश्यकच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास केला हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कशा पद्धतीने केला आणि त्यातनं तुम्हाला काय मिळालं हे जे ते शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यासाची बैठक आपली लागते आणि एकाग्रता लागते. नाही तर आजचं खूप यंगस्टर्स आणि किशोरवयीन मुलामुलींचा स्क्रीन टाईम हा जास्त जातो, नाही का? तर काय सांगशील तू त्याच्याबद्दल, की किती टी व्ही बघितला पाहिजे, की मोबाईलचा हाताळणी कितपत केली पाहिजे? कारण हा जो मोबाईल आहे याच्याने म्हणजे आपलं अख्खं जग तर आपल्या जवळ आलेलंच आहे, पण आपलं नुकसान पण होतं ना एका बाजूने. तर एका क्लिकवर सगळं जग तुमच्याजवळ येतं, गुगल सर्च मारला की सगळ्या गोष्टी कळतात. हे ठीक आहे, ओके, दॅट इज नो प्रॉब्लेम. म्हणजे त्यात काही आपल्याला त्याच्यावर टीका करायची नाही आहे, पण किती ह्या गोष्टी आपण वेळ दिला पाहिजे, काय सांगशील? तुझं मत काय? TV, मोबाईल यांना तर कमीत म्हणजे 1 तास खूप आहे असं माझं मत आहे. कारण मी ज्याप्रमाणे बिझी राहते माझ्या शेड्यूलमध्ये, तर मला सुद्धा तसं वाटतं. तर मला फक्त 2 अभ्यासाचा वेळ जर विचार केला तर तुम्ही अभ्यास कधी करा, पण तो जेवढा वेळ तुम्ही अभ्यास करताय त्यात तुम्ही एकदम लक्ष देऊन अभ्यास करा. तर असं मत आहे माझं. आणि आला मोबाईल त्याचा विषय तर तुम्ही पहा, पण तेवढं ॲडिक्टेड नका त्या गोष्टीला असं. अंडरलाईन केली आपल्या ह्या मैत्रिणीनं. तिने अत्यंत लाख मोलाचा सल्ला मित्रांनो दिला आहे की कुठल्याही गोष्टीचं ॲडिक्ट होणं, त्याच्या आहारी जाणं, त्याचं व्यसन जडणं हे वाईट आहे. तुमच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून ते अडसर ठरू शकतं. तर छान तू सांगितलंस आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणीशी तू शेअर केलीस बेटा. बरं, मग तुझ्या बकेट लिस्टमध्ये तू म्हणालीस की सायंटिस्ट व्हायचं आहे. बरं, त्या दिशेने तू कशी तयारी करायला सुरुवात केली आहेस आत्ता? आणि आता तर त्याची जबाबदारी वाढलेली आहे, नाही का? तुला आता ठिकठिकाणी बोलवलं जाईल, संवाद केला जाईल, तुझं मार्गदर्शन घेतलं जाईल, व्याख्यानं तुला द्यावे लागतील, तर त्याच्यासाठी तुझी मानसिक तयारी असेलच, नाही का? मग काय तू करतेस सध्या? सायंटिस्ट बनायला तर फक्त सायन्स असा अभ्यास असा नको आहे, कारण मॅथ्स सुद्धा लागतं. जर तुम्ही स्पेस रिसर्चमध्ये जाता तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, फिजिक्स माहिती पाहिजे, बायो माहिती पाहिजे की कुठे करायला पाहिजे आपण ते सॅटेलाइट लॉन्चिंग. मग आपण मग पुढे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आयसरमध्ये जायचं, तिथं त्याचं संशोधन वगैरे जे काही आहे ते शिकायचं. आणि मग असंच रोबो क्वेस्ट पण करू शकतो आपण. हां, जे रोबोटिक्स त्याच्याने पण खूप काही माहिती पडू शकतं की कसं आपण
त्याला आपण कसं शिल्ड प्रूफ बनवू शकतो किंवा काय करू शकतो किंवा अजून काय आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिक तयारी करू शकतो त्याबद्दल हे सुद्धा माहिती करू शकतो. वा 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 वा. मग इस्रोला तुला जायला मिळणार 4 दिवस, तिथं दिग्गज लोकांबद्दल सायंटिस्ट लोकांसोबत तुला राहायला मिळणार, त्यांच्याकडनं तुला तिथली माहिती मिळणार. काय असेल ते तू इमॅजिन करते, ते समोर व्हिज्युअलाइज करते की काय आपण तिकडे तिथला आपला प्रवास आणि तिथलं राहणं, तिथला स्टे काय नेमकं तुझं तिथं काय असणार आहे? त्यांनी तुला काय सांगितलं आहे की कसं तिथं पोहोचायचं आहे, तिथं कसं असणार आहे तुझं ते स्टे वगैरे, त्याच्याबद्दल जरा शेअर कर ना. इस्रो हे केरळाला मेन सेंटर आहे, विक्रम साराभाई रिसर्च सेंटर म्हणून. अच्छा अच्छा. तर ते तिथंच मेन संशोधन सुरू झालं होतं, जिथे चर्च होता आणि त्या चर्चमधल्या लोकांनी त्या याला रिसर्च सेंटरला जागा दिली होती. तर ते तसं सुरू झालं व त्यांनी पुढे नेत गेले त्या गोष्टीला. आम्हाला साऊंड रॉकेट RH-200 किंवा रोहिणी हे आम्हाला पाहायला भेटलं. तिथं वेगळ्या आम्हाला सॅटेलाइट्स कसे बनवले जातात, त्यातले पार्ट्स ते कसं बनवलं जातं, त्याच्यामधलं GSLV जसं प्रकार द्या GSLV किंवा काही वेगळे ते सुद्धा दाखवले आम्हाला. व तिथले जे सायंटिस्ट ज्या एरामध्ये होते ते सुद्धा आम्हाला दाखवलं, जसे विक्रम साराभाई होते, त्यानंतर कोण आलं, मग आता कसं सुरू आहे ते किंवा आता पुढे कशी ते त्यांची तयारी करते ते सुद्धा आम्हाला दाखवलं. वा 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 वा. मग तिथे तुझं बाकीचे मित्रमैत्रिणी तुझे भेटले असतील ना तुला, त्यांच्याशी चांगल्यापैकी गप्पा गोष्टी झाल्या असतील सगळ्या. काय सांगशील त्यांच्याबद्दल? कुठल्या राज्यातले मित्रमैत्रिणी तुला भेटले तिथं? सगळे महाराष्ट्रातीलच होते. बरं. अच्छा. सगळे चांगले होते, सगळ्यांनी एकदम मजा केली, सोबत होते, सपोर्ट केला एकमेकांना, काही असं वाटून दिलं की एकटे पडलं कोणी, सगळे एकदम प्रेमाने राहत होते. कधी काही असा विषय नाही घेतला की तुझ्यासोबत नको राहायला किंवा काही, सगळे एकदम फ्रेंडली होते आमच्यासोबत. म्हणजे सगळे सोबत राहायचे, सोबत फिरायचे, असं होतं सगळ्यांचं. केवळ या तुझ्या परीक्षेमुळे, त्याच्यातली तुझी कामगिरी, तुझी चिकाटी, तुझी जिद्द, तुझी संशोधक वृत्ती, याच्यामुळे तुझ्या या वयामध्ये इयत्ता 10वीला तू आहेस लावण्या, आणि तुला इस्रोमध्ये राहायला मिळालं. आणि 10,000 परीक्षार्थींमधनं तू खानदेशातनं पहिली आणि महाराष्ट्रातनं 3री आलीस. बरं, मग जेव्हा आई बाबा नंतर तुझ्या समवेत ते सगळे इंटरव्ह्यूज वगैरे सगळे, ते घरी पत्रकारांचं येणं जाणं सगळं, तर हे सगळे जे प्राऊड मोमेंट्स असतात आपल्या आयुष्यातले, ते तू एन्जॉय करतेस असं मी म्हणेन. तू आता सेलिब्रिटी झाली एका अर्थाने, नाही? काय तुला वाटतं तसं नेमकं? सेलिब्रिटी नाही बोलणार मी, बरं प्राऊड फील होतंय मला. राईट. मम्मी पप्पा तर चांगली फिलिंग झाली. अच्छा. माझ्या घरी इंटरव्ह्यूअर्स येत आहे, मला सगळे सत्कार करण्यासाठी माझ्या घरी येत आहे. आणि तसंच खूप चांगलं वाटलं मला की मी या वयात माझं काम करते, पुढेही अजून करत राहील, मी याच्यापेक्षा अजून चांगल्या गोष्टी करत राहील, की माझे मम्मी पप्पा माझ्यावर खूप प्राऊड होईल, अजून प्राऊड होईल. आणि मला या स्थितीमधून बाहेर निघून अजून काहीतरी चांगलं व्हायचं असं माझं मत आहे. आणि असंच पुढे करत राहील मी. बरोबर. हां, आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्या शाळेनं ही परीक्षा आयोजित केली आणि ज्या गुरुजनांनी सगळं उत्तम मार्गदर्शन तुला केलेलं आहे, तर त्यांच्याविषयी कृतज्ञता तू व्यक्त केलीस. मग तिथले मुख्याध्यापक आणि तिथल्या शाळेने फेलिसिटेशन तुला झालंच असेल ना? हो. काय सांगतील त्याच्याबद्दल? तिथं तर पहिले तर मला माहीत नव्हतं की कधी करणार आहे ते. जेव्हा पोचली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझं फेलिसिटेशन आहे. मग मला बोलवलं गेलं स्टेजवर, मला शाल दिली गेली, पुरस्काराने मला सत्कार केला गेला माझा. मग सगळ्यांसमोर खूप कौतुक झालं माझं, मला खूप चांगलं वाटलं. माझे फ्रेंड्सही मला खूप सपोर्ट केला, सगळ्यांनी मला अभिनंदन केलं. खूप काही असे सगळे माझे म्हणजे सगळे बोलत होते की मला पण घेऊन चला, असं तसं मी पण तुझ्यासारखं होईल, तू चांगलं करते असं. तर खूप चांगलं वाटलं मला त्या गोष्टीबद्दल. छान. तर तुझ्या सगळ्या बकेट लिस्टमधल्या, आणि आता तू म्हणालीस की तू आता यंग सायंटिस्ट म्हणून आमच्या संवाद कट्ट्यावर आलेली आहेस आणि पुढे तुला खऱ्या अर्थाने सायंटिस्ट व्हायचं आहे आणि भारताचं नाव अख्ख्या जगाच्या नकाशावर तुला न्यायचं आहे, ही तुझी मनापासूनची सुप्त इच्छा आहे, नाही का? तर ते
ही सगळी इच्छा तुझी सफळ संपूर्ण हो अशी आमच्या संपूर्ण मल्हार कम्युनिकेशनच्या अख्ख्या टीमच्या वतीने तुला मनापासून तुझं शुभचिंतन आहे, तुला शुभेच्छा आहे. त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा तू करणार आहेस असं तू सांगितलेलं आहेस. या संवाद कट्ट्यावर तू आलीस आणि आमच्या सगळ्या तरुण मैत्रिणींना तू लाख मोलाचा संदेश पण दिलेला आहेस आणि तुझी जर्नी जी आहे ती अत्यंत इन्स्पायरिंग आहे आणि तुझ्याबद्दल आमच्या सगळ्या खानदेशवासियांच्या मनामध्ये अत्यंत कौतुकाची, गौरवाची, अभिमानाची अशी सध्या आमची मानसिकता आहे आणि त्याबद्दल पुन्हा तुझा आभारही व्यक्त करतो. तुझ्या आईबाबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आता तू वेळात वेळ काढून आमच्या कट्ट्यावर आलीस आणि छान गप्पा गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. थँक्यू. लावण्या, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी लावण्या सोनवणे या मल्हार हॉबी डूबी डू इथं आली. माझा इंटरव्ह्यू घेतला गेला. इथं वेगवेगळे सेलिब्रिटीज येत राहता आणि आज मलाही हा चान्स भेटला की मी इथं आली. तसंच तुम्हीही हे पाहत राहा आणि तुम्हीही कधी इथं यायचा चान्स घ्या. मीही हे एपिसोड्स खूप पाहते आणि तुम्ही पाहा आणि तुम्हीही याला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा.